स्वामीम सर्वांना मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आणि आज खूप दिवसांनी मी असा जो व्हिडिओ आहे तो करते। तुम्हाला रेग्युलरली माझा शॉर्ट व्हिडिओज दिसायचा, तर आता मी रेग्युलरमध्ये असे परत व्हिडिओज स्टार्ट करणार आहे आणि केलेले आहे ह्या व्हिडिओपासूनच। आणि त्यामध्ये आपल्या आई जगदंबेचा व्हिडिओ आज मी घेऊन आलेली आहे, कारण चैत्र नवरात्रोत्सव चालू आहे आणि त्या नवरात्रात आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा कोणती करायची आहे, काय करायची आहे, कोणत्या गोष्टी आपण सोप्या पद्धतीने करू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अजिबात व्हिडिओ मोठे करणार नाहीये, छोट्या व्हिडिओमध्ये छोटी छोटी माहिती, चांगली व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर बघा, मी तुमच्यासाठी साधी सोपी सेवा घेऊन आलेली आहे। चैत्र नवरात्रीचे 4 ते 5 दिवस होऊन गेलेले आहे। आता येत्या 17 तारखेला रामनवमी सुद्धा आहे, त्यामुळे रामनवमीला तुम्हाला काय काय करायचं आहे काय नाही हे उद्याच्या नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल। रामनवमीची सेवा काय करायची आहे, त्या दिवशी दिवस कसा साजरा करायचा, त्या दिवशी काही उपाय काय करायचे, सगळ्या गोष्टींचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येणार आहे। आता चैत्र नवरात्र चालू झालेले आहेत। मी तुम्हाला एक व्हिडिओ केला होता की ज्यामध्ये तुम्ही कुलदेवीची सेवा करा असं सांगितलं होतं, आणि त्यामध्ये दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचं असंही बोलले होते। ते दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे ह्या दुर्गा सप्तशती पाठाचं पठण तुम्हाला करायचं आहे। यामध्ये तुम्हाला वाचायचं काय असतं तर ते ह्याचे तुम्हाला 14 पाठ करायचे असतात। 14 पाठ म्हणजे हे एक अखंड पुस्तक 14 वेळा वाचायचं असतं। मग ते तुम्ही दिवसातून 2दा वाचा, दिवसातून 3दा वाचा, एकदा वाचा, 14 दिवस सलग वाचा तरीही चालेल। आता राहिलेले जे दिवस आहेत त्या हिशोबाने तुम्ही ह्या चैत्र महिन्यात कितीही, म्हणजे चैत्र महिना अजून पूर्ण आहे असं नाही की रामनवमी झाली किंवा झालं म्हणजे दिवस गेले असं नाही। या पूर्ण चैत्र महिन्यात तुम्हाला चैत्र सप्तशतीचं, आपल्या दुर्गा सप्तशतीचं पठण करायचं आहे, कारण हे पूर्ण महिनाच चैत्राचा महिना आहे। असं म्हटलं जातं की अक्षय तृतीयापर्यंत तुम्ही ह्या दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकता। आता बघा कसं करायचं आहे काय ते तो सुद्धा मी सांगणारच आहे, पण आता तुम्ही म्हणाल की नवरात्र तर रामनवमीला संपणार आहे, मग आपण त्यानंतर कसं करायचं, तर हा जो पूर्ण महिना आहे तोच चैत्राचा म्हणजे आपल्या देवीचा महिना आहे। त्यामुळे पूर्ण ह्या महिन्यात तुमचे 14 पाठ झाले तरी अतिउत्तम। हे 14 पाठ का करायचे, तर आपली कुठली इच्छा असेल, आपली कुठली काही गोष्ट असेल, आपल्याला देवीला आपली सेवा रुजू करायची असेल, अशा काहीही गोष्टीनुसार तुम्ही याचं पठण करू शकता। आता मी ज्या पद्धतीने पठण करते तुम्हाला मी सांगते। आता तुम्ही म्हणाल रोज एवढं वाचायचं, बापरे आधीच धडका असतो, असं नाही। आता यामध्ये ना एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही वाचणार तेव्हा याच्यामध्ये दुर्गा सप्तशती प्रार्थना आहे, पण जे देव्या कवचम आहे, अर्गला स्तोत्रम आहे, कीलक स्तोत्रम आहे, रात्री सुक्त, तंत्रोक्त देवी सुक्त, प्रादानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, या गोष्टी तुम्हाला पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी वाचायच्या आहे। बरेचसे जण असे करतात, कोणी कोणी तेही रोज वाचतं, पण ते खूप होऊन जातं। त्यामुळे पहिल्या दिवशी हे सर्व वाचायचं, दुसऱ्या दिवशीपासून फक्त अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय 1 ते 13 एवढंच वाचायचं, आणि परत शेवटच्या दिवशी परत सगळं देवी सुक्त, रात्री सुक्त, ह्या सगळ्या गोष्टी वाचायच्या। अशा पद्धतीने 14 पाठ करायचे। काही काही जण 14 पाठ कसे करतात, ते पूर्ण रोज वाचतात। कमीत कमी 1 ते 1.5 तास तुम्हाला ह्या पठणाला लागतो। आता हे वाचताना तुमच्या जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा हे अध्याय जेव्हा सुरू होतात तेव्हा त्या अध्यायाला तुम्हाला, आता बघा काही काही अध्यायामध्ये थोडीशी लय वेगळी आहे, मग तुमची लय कशी बसते काय बसते ह्याचं काही नाही, तुम्ही तुमच्या मनाने जसं वाचू शकता। तर मी तुम्हाला मध्येच एखादी ओळ वाचून दाखवते। ऐसे बोलत धावे तो असुर द्रुमलोचन, हुंकार मात्रे अंबेच्या तत्क्षणी भस्म झाला, दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी, बाणशक्ती परशुचा थोर वर्षाव चालला। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या लयनी वाचू शकता, काही हरकत नाही। लयाबद्दल काही नाही, खूप जण लयचं मोठं हे करतात, काही नाही, तुमच्या याच्याने तुम्ही करू। वाचन महत्वाचं आहे, हे झालं पाहिजे। आता हे झालं दिंडोरी प्रणित, सगळीकडे मिळत नाही, केंद्र जवळ आहे नाहीये, मिळत नाही, ठीक आहे। अजूनपर्यंत तरी मी तुम्हाला हे देत नाहीये। इन फ्युचर कधी काही झालं, स्वामींच्या कृपेने मला तुमच्यापर्यंत हे पोहोचवता आलं तर नक्कीच मी पोहोचवायचा प्रयत्न करेल। पण त्यामध्ये कसं असतं, आता मी तुम्हाला सांगायला गेलं तर ह्याची किंमत बघा किती आहे, 33 रुपये किंमत आहे। आता 33 रुपयासाठी तुम्ही डिलिव्हरी चार्जेस देणार, हे करणार ते करणार, डिलिव्हरी चार्जेस 60, 70, 80 रुपये लागतात। म्हणजे एवढ्याशा पुस्तकासाठी तुम्ही 100 रुपये खर्च करणार, त्यापेक्षा काहीतरी होईल। जर समजा कोणाला नाही मिळते आणि त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही करावं लागलं, हे असू दे किंवा स्वामींच्या सारामृताबद्दल असू दे, तर आपण बघू। आत्ता सध्या त्याचं काही नाहीये, तर मी सांगते जवळपासच्या गुगलवर जा, नियर बाय केंद्र, स्वामी समर्थ केंद्र शोधा आणि त्यानुसार हे सप्तशतीचं पुस्तक घेऊन या। हे झालं। त्याच नंतर तुम्हाला जर का ओरिजिनल दुर्गा सप्तशती करायचं असेल तर ओरिजिनल दुर्गा सप्तशती म्हणजे श्रीदेवी महात्म्य, हे ओरिजिनल आहे, कारण इथे लिहिलेलं आहे बघा, प्राकृत सप्तशती।
हे ओरिजिनल आहे, म्हणजे ह्यामध्ये सगळ्या गोष्टी रिअल आहे. आणि या दुर्गा सप्तशतीमध्ये फक्त 13 अध्याय आहेत, पण यामध्ये 16 अध्याय आहेत. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला रात्री सुक्त, परत सगळ्या गोष्टी कीलक स्तोत्र, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. तुम्हाला ज्या पद्धतीने, आता मला इथे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती, पण त्याचं पठण थोडं वेगळं जातं. अध्याय 16, आता त्या 16व्या अध्यायाचे प्रॉपर मराठीमध्ये त्याचा अर्थ हे सगळं दिलेलं आहे. एक मी त्याचा पण एक व्हिडिओ टाकणार आहे, अध्याय पहिला, अध्याय दुसरा, अशा पद्धतीने मराठी अर्थ पण मी टाकणार आहे, ज्याच्याने तुम्हाला सुद्धा त्याची म्हणजे माहिती पण मिळेल आणि तुम्हालाही त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीने सांगणार आहे. हे बघा, इथे श्री चंडी कवच, श्री अर्गला स्तोत्रम, अथ कीलकम, आरती, अशा पद्धतीने. ह्याच्यामध्ये फक्त चंडी कवच, अर्गला स्तोत्र आणि कीलकम एवढंच दिलेलं आहे, बाकी नाही आहे. रात्री सुक्त वगैरे याच्यामध्ये त्यामध्येच घेतलेलं आहे, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला ते होऊन जातं. हे ओरिजिनल आहे आणि हे तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये मिळून, म्हणजे पुस्तकाच्या याच्यामध्ये मिळवून जाईल. आणि हे मात्र 80 रुपयाचं आहे. बघा, मी का किंमत दाखवते, कारण तुम्हाला कळलं पाहिजे. मग अशा पद्धतीने तुम्ही याचा फोटो जरी काढून घेतला आणि विचारलं की देवी महात्म्य मला पाहिजे, तर हे तुम्हाला वाचायचं असतं. आता ह्या देवी महात्म्याचं पारायण कसं करायचं? पारायण म्हणजे अखंड पुस्तकाचं वाचन तुम्ही एका दिवसात करू शकता, तुम्ही 3 दिवसात करू शकता, तुम्ही 9 दिवसात करू शकता. 16 अध्याय आहे, तर त्या पद्धतीने 1 दिवसात, 3 दिवसात तुमच्याप्रमाणे डिवाइड करून तुम्ही करू शकता. 2-2 दिवसाचं करू शकता, 7 दिवसात होतात, 8 दिवसात होतात. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. तर या चैत्र नवरात्रात दुर्गा सप्तशती पाठाचं पठण झालंच पाहिजे, एक पारायण झालंच पाहिजे. तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील, कुठेही काहीतरी अडकलेलं असेल, तर त्याचा निवाडा ही आपली कुलदेवीच करते. त्यामुळे कुलदेवीला हाक मारण्यासाठी सप्तशतीचं पठण हे झालंच पाहिजे. अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सर्वांबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी माहितीचे व्हिडिओज घेऊन येणार आहे आणि तुम्हालाही त्याचा भरपूर फायदा होणार आहे. भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.